नमस्कार बालमित्रांनो. तर आज आपण एक वेगळी गोष्ट घेऊन आलो आहेत, मुंगी आणि कबूतर. तर बघा, आपण मराठी रीडिंगमध्ये आजची गोष्ट घेतोय. सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. पक्षी किलबिल करत होते. मुंगीही अन्नाच्या शोधात बाहेर पडली. नदीकाठी मुंगीला अन्नाचा एक कण दिसला. तो उचलण्यासाठी तिने एका गवताच्या पात्यावर चढायला सुरुवात केली. बिचारी मुंगी काही कळायच्या आत गवताचे पाते वाकले आणि ती नदीच्या पाण्यात पडून बुडू लागली. नदीकाठच्या झाडावर एक कबूतर बसले होते. मुंगीला बुडताना पाहून कबुतराने झाडाचे एक पान नदीच्या पाण्यात टाकले. त्या पानावर चढ, म्हणजे तुझा जीव वाचेल, असे कबूतर ओरडले. मुंगी त्या पानावर चढली. ते पान पाण्याबरोबर वाहत गेले आणि थोड्या वेळाने किनाऱ्याला लागले. मुंगी झाडाखाली येऊन कबुतराला म्हणाली, कबूतर दादा, आज तू माझे प्राण वाचवलेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. तू मदत केली नसतीस तर माझं काय झालं असतं? तुलाही मी कधीतरी मदत करीन. असे म्हणून मुंगी आपल्या घरी गेली. कबूतर स्वतःशीच हसून म्हणाले, केवढीशी ती मुंगी आणि काय माझी मदत करणार? त्याच दिवशी सायंकाळी मुंगी जंगलातून फिरत असताना एक शिकारी आपल्या बंदुकीने तिला सकाळी मदत करणाऱ्या कबुतरावर नेम धरताना तिला दिसला. कबूतर दुसरीकडे बघत होते. त्याने शिकाऱ्याला पाहिलेच नव्हते. कबुतराला मदत केली पाहिजे हे मुंगीच्या लक्षात आले. गोळी झाडण्याच्या वेळीच शिकाऱ्याच्या बुटात शिरून मुंगीने त्याच्या पायाला कडकडून चावा घेतला. वेदनेने शिकारी जोरात ओरडला. त्यामुळे त्याचा नेम चुकला. बंदुकीचा आवाज ऐकून कबूतर उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसले. शिकाऱ्याच्या बुटावरून उतरणाऱ्या मुंगीला पाहून आपले प्राण कोणामुळे वाचले हे कबुतराला समजले. शिकारी निघून गेल्यावर कबूतर हळूच मुंगीला म्हणाले, मुंगीताई, मी तुझा आभारी आहे. आज तू माझे प्राण वाचवलेस. तर या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. तर आवडली का मग गोष्ट? आपल्याला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढील अजून येणाऱ्या गोष्टीसाठी कनेक्टेड राहा. स्टे ट्यून. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.